नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग किंवा भगवत ज्ञान। आणि आता आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 15। महत्वाचा श्लोक आहे। नमां दुष्कृतिनो मूढा, नमां दुष्कृतिनो मूढा, प्रपद्यन्ते नराधमा, प्रपद्यन्ते नराधमा, मायया अपहृतः ज्ञाना, मायया अपहृतः ज्ञाना, आसुरं भावमाश्रिता, आसुरं भावमाश्रिता। नमां दुष्कृतिनो मूढा, नमां दुष्कृतिनो मूढा, प्रपद्यन्ते नराधमा, प्रपद्यन्ते नराधमा, मायया अपहृतः ज्ञाना, मायया अपहृतः ज्ञाना, आसुरं भावमाश्रिता, आसुरं भावमाश्रिता। नमां दुष्कृतिनो मूढा, नमां दुष्कृतिनो मूढा, प्रपद्यन्ते नराधमा, प्रपद्यन्ते नराधमा, मायया अपहृतः ज्ञाना, मायया अपहृतः ज्ञाना, आसुरं भावमाश्रिता, आसुरं भावमाश्रिता। न नाही, नाही, मां मां मला, मला, दुष्कृतिनः दुष्कृतिनः दुष्ट बदमाश, दुष्ट बदमाश, मूढः मूढाः मूर्ख मूर्ख, प्रपद्यन्ते प्रपद्यन्ते शरण येतात, शरण येतात, नर अधमः नराधमाः नराधम नराधम, म्हणजेच मनुष्यांमधील सगळ्यात अधम, म्हणजेच मनुष्यांमधील सर्वात अधम, मायया मायया मायेद्वारे अपहृत अपहृत अपहरण केलेले नष्ट झालेले, अपहरण केलेले नष्ट झालेले, ज्ञाना ज्ञानाः ज्याचे ज्ञान, ज्याचे ज्ञान, आसुरम आसुरम आसुरी, आसुरी, भावम भावम प्रकृती। प्रकृती, प्रकृती हा शब्द चुकीचा आहे। व्हॉट इज इट कॉल्ड इन इंग्लिश? नेचर, स्वभाव असलं पाहिजे। नेचरचा इथे भाषांतर केला पाहिजे स्वभाव। भाव म्हणजे स्वभाव, शब्दशः शब्द भाषांतर केलं। आश्रितः आश्रिताः धारण करणारे, धारण करणारे, भाषांतर आहे जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे, आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाही, ते मला शरण येत नाही। प्रभुपाद खूप मोठं तात्पर्य देतात याच्यावरती। कदाचित आपल्याला 2 दिवस लागतील वाचायला। महत्वाचा का श्लोक आहे हा? या श्लोकाच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की 4 प्रकारचे लोक मला शरण येतात। या श्लोकामध्ये सांगितले 4 प्रकारचे लोक मला शरण येतच नाही, बिलकुल। एकाला म्हटलं जातं मूढ, मूढ म्हणजे मूर्ख,
खूप भयानक मूर्ख जो असतो त्याला मूढ म्हणतात. नर अधम म्हणजे मनुष्यांमधल्या सगळ्यात खालच्या पातळीचा अधम त्याला म्हणतात. इंटरेस्टिंगली प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की सध्या स्थितीला 99.99% जनता ही नराधम आहे. 60-65 वर्षांपूर्वी लिहिलेलं प्रभुपादांनी. प्रभुपाद आज जर असते तर म्हणाले असते 100% सगळे नराधम असेल, वाईट वागणार. माया या अपरित ज्ञान म्हणजे मायेने ज्याचं ज्ञान हिसकावून घेतलेलं आहे, हरवून घेतलेलं आहे ज्ञानी, परंतु ज्ञानाचा उपयोग फक्त या भौतिक जगामध्ये सुख सुविधा वाढवण्यासाठी आणि भौतिक प्रकृतीशी लढण्यासाठी वापरतो. शास्त्रज्ञ, फिलॉसॉफर असतात भरपूर ज्ञानी, परंतु जीवनाचा मेन उद्देश काय आहे, पूर्णपणे सुखी कसं व्हायचं हे ज्ञान काढून घेतलेलं असतं त्यांच्याकडून मायेने. हे 3 नंबरचे मूर्ख, नराधम, माया या अपरित ज्ञान, आणि चौथे म्हणजे आसुरी भाव असलेले. आसुरी भाव म्हणजे दुसऱ्यांचा द्वेष करणारे, दुसऱ्याचं शोषण करणारे, दुसऱ्याचा द्वेष करणारे. सॉरी. हरे कृष्ण, माफ करा, माईक लावायला विसरला. एखाद्याला प्रश्न पडला पाहिजे की प्रभुपादांनी एवढा मोठा तात्पर्य का दिला याच्यावरती, हो की नाही? प्रभुपादांचे शब्द, प्रभुपादांचे वाक्य याला आजकाल आपल्या मेन स्ट्रीम भक्त लोकांमध्ये एखादा टॅबू म्हणून घेतला जातो. इट्स लाईक व्हाट डू यू कॉल टॅबू. नको नको प्रभूजी, प्रभुपाद खूप स्ट्रॉंग बोलतात, प्रभुपादांचं सांगू नका, प्रभुपादांचं सांगू नका. मग प्रभुपादांच्या चळवळीत, प्रभुपादांच्या सोसायटीमध्ये, प्रभुपादांच्या संस्थेमध्ये राहायचं कशाला? प्रभुपाद जिथे जिथे बोलतात तिथे तिथे आपल्याला या भौतिक जंजाळातून बाहेर काढण्यासाठी बोलतात. आचार्याचं कामच असतं स्ट्रॉंग बोलणे, खूप स्ट्रॉंग बोलतात. भगवद्गीतेत जनरली प्रभुपाद बोलत नाहीत स्ट्रॉंग, पण काही ठिकाणी भगवद्गीतेत देखील स्ट्रॉंग बोलतात. भागवतामध्ये खूप स्ट्रॉंग बोलतात. आज सकाळी आम्ही सिंपल ध्रुव महाराज घरी परत येतात वाचत होतो. बघा, प्रभुपादांची खरी अनुयायी तुम्हाला व्हायचं असेल ना, प्रभुपादांचा मूड तुम्हाला समजला पाहिजे. आचार्याचं कामच असतं की त्यांच्या अनुयायांचं चुकतं कुठे सांगणे, आणि चुकतं कुठे हे सांगितलेलं आपल्याला जनरली आवडत नाही. मग तो कोणीही असो, लगेच आपण प्रभुपादांना अवॉइड करतो. प्रभुपादांचे वाक्य, प्रभुपादांचे आहेत असे वाक्य मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये करून आम्ही रोज पाठवतो. बरेच लोक बऱ्याच टेम्पलमध्ये त्याला बॅन केलेलं आहे. मला बरेच जण सांगतात, बऱ्याच ग्रुपमध्ये त्याला बॅन केलेलं आहे, पाठवत जाऊ नका, प्रभुपादांचे वाक्य पाठवत जाऊ नका. जे काही प्रभुपाद लिहितात ते आपल्याला शुद्ध करण्यासाठीच लिहितात. प्रभुपादांची कृपाच आपण लाथाडून टाकली तर कसे आपण शुद्ध होणार, हो की नाही? ध्रुव महाराज घरी परत येतात, 7-8 श्लोक असे होते. ते ध्रुव महाराजांच्या वडिलांचं राजभवन किती सुशोभित होतं, नैसर्गिक गोष्टींनी कसं सुसज्ज वैभवशाली होतं सांगतात. प्रभुपाद लगेच ती संधी घेऊन आपल्याला सांगतात की आपण हे जीवन जगतोय ना सध्या, हे बोगस जीवन जगतोय. तुम्हाला हेच पटलेलं नसेल की भौतिक जगातलं भौतिक जीवन हे बोगस असतं, तर तुम्ही या भौतिक जगाच्या जंजाळातून बाहेर कसे पडणार? मग का नकोय तुम्हाला प्रभुपादांची वाक्य, प्रभुपादांचं तात्पर्य? कुणी एखादा व्यक्ती म्हणेल की प्रभुपादांनी एवढा मोठा तात्पर्य ऍक्च्युली महत्वाच्या श्लोकावर लिहायला पाहिजे होता. हे काय महत्वाचा श्लोक आहे? मन मना भव मदभक्त, हे महत्वाचा श्लोक आहे. पण हाच महत्वाचा श्लोक आहे. प्रभुपाद म्हणायचे तुमचे दुर्गुण, तुमचे अवगुण काय आहेत हे तुम्हाला पॉइंट करून दाखवणे,
हेच गुरुचं काम असतं, हेच आचार्याचं काम असतं. त्याच्यावरती जास्त बोलणे त्यालाच कीर्तन म्हणतात, प्रभुपाद म्हणायचे. दुर्गुण अवगुण घालवायची इच्छा तर आहे, परंतु दाखवलेलं आपल्याला आवडत नाही. खरोखर प्रभुपाद आता हे 1 बाय 1 प्रभुपाद लिहितात पुढे, या प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन देतात. मूढ कोण असतो, नराधम कोण असतो, माया या अप्रिती ज्ञाना कोण असतो, आणि आसुरी भावाचा कोण असतो. तर त्या नराधम मध्ये प्रभुपाद लिहितात 99.9% लोक हे नराधम आहेत. ज्याला वाटतं ना प्रभुपाद माझ्याबद्दल बोलतायत, मी नराधम कसा होणार नाही प्रभुपाद मला सांगा, मग तो शुद्ध भक्त होण्याचे त्याचे चान्सेस आहेत. नसेल तर हे आपण असेच कर्मकांडी हिंदू होऊन राहणार. कर्मकांड करू नका म्हणून सांगितलंय, तर आजकाल आपल्या सगळ्या प्रवचनामध्ये, प्रचार प्रसारामध्ये कर्मकांडच असतं. सकाम कर्म करू नका म्हणून 1000 ठिकाणी सांगितलंय, तर सकाम कर्म चालतंय म्हणून प्रचार करतो आपण. हा श्लोक खूप महत्वाचा आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. आता याच्यात सांगितलं 4 प्रकारचे लोक मला कधीच शरण येत नाही. पुढच्या श्लोकात सांगतात 4 प्रकारचे लोक मला शरण येतात. पुढच्या श्लोकावरती प्रभुपादांनी या श्लोकाच्या 1/4 छोटा तात्पर्य दिलाय. कारण जो भगवंतांकडे येतो त्याची सुकृती असते. आता हे दुष्कृती आहे, दुष्कृतीवाले येत नाहीत, सुकृतीवाले येतात, हो की नाही. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुना. ज्याची सुकृती आहे तो आलेला आहे, त्याला अजून जास्त समजावून सांगायची गरज नसते. त्याला पुढचं सांगितलं पाहिजे, अजून तुझे काय दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, कसे घालवायचे. परंतु जे यायलाच तयार नाही, त्याच्यात कोण कोण फिट होते ते पण तुम्ही बघितलं पाहिजे ना, हो की नाही. हे आचार्याचं कामच असतं. याच्यासाठी कोणी प्रभुपाद नेहमी म्हणायचे की हे काम, प्रचाराचं काम हे नेहमी हे थँकलेस टास्क असतं. कुणी तुम्हाला त्याच्याबद्दल धन्यवाद देणार नाही, उलट नावं ठेवणार. लोक 1000 लोक नावं ठेवणार. नावं ठेवून घ्यायची तयारी असली पाहिजे, मगच तुम्ही प्रचारक होता. खरा प्रचारक तोच असतो ज्याला सगळ्यांनी वाहवा करावी, माझ्या अनुयायींची संख्या वाढावी, किती छान लेक्चर दिलं प्रभूजी म्हणावं असं वाटत असताना तो कधी प्रचारक होत नाही. कारण समोरच्याचे दुर्गुण मग सांगायला तो घाबरतो. मग तो प्रचारक कसला. प्रभुपाद काय सांगतात वाचूया आपण. आपल्याला 2 दिवस लागणार आहेत हे तात्पर्य वाचायला. तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे श्रीमद भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो. काल वाचलं आपण. हे सगळं कनेक्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. लक्षात घ्या. एक श्लोक वाचायचा, तेवढाच लक्षात ठेवायचं, त्याचं पालन करायचं असं नसतंय. प्रभुपादांचे भागवत भागवतम ठीक आहे, प्रभुपादांचे नाही, दुसरे वाचा, परंतु तुम्हाला समजेल असं मला वाटत नाही. परंतु असं पण नाही आहे की आम्ही प्रभुपादांचे अनुयायी म्हणजे प्रभुपादांचेच वाचा म्हणायला पाहिजे. तुम्ही जर प्रभुपादांचे अनुयायी असाल तर प्रभुपादांची भगवद्गीता भागवतम, त्यांचे तात्पर्य हे सगळे वाचले पाहिजेत. 1-2 वाचून चालत नाही, सगळं वाचलं पाहिजे. त्याला एकमेकांशी जोडून त्यातला निष्कर्ष काढला पाहिजे की काय करायचंय आपल्याला. एवढे मोठे 18,000 श्लोक श्रीमद भागवतमचे, असं नाही आहे की त्यातले 4 श्लोकाचं पालन करा, असं नसतं. 4 श्लोकांमध्ये प्रॅक्टिकली काय बदलायचं सांगितलं असतं, हे करा, हे करू नका. परंतु ओव्हरऑल अभ्यास करून त्यातून एक निष्कर्ष काढायचा असतो की आपण भगवंतांना शरण जायचं आहे. लाईफ कॉम्प्लिकेटेड केला की भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. आणि भगवंतांना शरण गेल्याशिवाय या भौतिक दुःखालयातून आपली सुटका नाही. हे सगळे डॉट्स कनेक्ट करता आले पाहिजेत आपल्याला. मागच्या श्लोकामध्ये कालच आपण वाचलं की माझी माया जी आहे 3 गुणांनी बनलेली, काल तुम्ही होता की नाही माहिती नाही क्लासला, की माझी शक्ती आहे, माझ्या अधीन आहे, मी सांगेल तसं काम करते, त्यामुळे याच्यातून कोणी सुटू शकत नाही.
कोणीही सुटू शकत नाही, बिलकुल. किती टिप्स ट्रिक्स वापरा तुम्ही, एकच ट्रिक आहे, ती म्हणजे भगवंतांना पूर्णपणे शरण जाणे. पूर्णपणे. ऍक्च्युली शरण जाणे याला पूर्णपणे परत लावायची गरज नसते, परंतु कलियुगामध्ये आपली प्रवृत्तीच इतकी खालच्या पातळीची गेलेली आहे, सांगावं लागतं पूर्णपणे शरण जाणे. तर प्रभुपाद इथे सांगतात सुरुवातीलाच की भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवतो की जर असे असेल तर सुशिक्षित तत्वज्ञानी, वैज्ञानिक, व्यावसायिक, बिझनेसमॅन, राजकर्ते, पॉलिटिक्सवाले आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण का जात नाहीत? भगवद्गीता ही 5000 वर्ष झाले फेमस आहे लिखित स्वरूपामध्ये कलियुगामध्ये. त्याच्या आधी भगवान म्हणतात की लाखो करोडो वर्षापूर्वी मी सूर्यदेवाला सांगितलेली आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये हेच ज्ञान देण्यात येते सगळीकडे. हेच ज्ञान आहे, हे ज्ञानाचं सर्वे सर्व सारांश आहे, समम बोनम आहे. मग या आपल्या समाजामध्ये लक्षपूर्वक आहे का, आज आपल्या समाजामध्ये जे स्वतःला मोठे, कर्तृत्ववान, बुद्धिमान समजतात अशी जी लोक आहेत, हे 5000 वर्षापूर्वीचं ज्ञान याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की भगवंतांना शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग हेच लोक का जात नाहीत शरण? बघा, जितका मोठा तो बुद्धिवान असतो ना, त्याला भगवंतांना शरण जायचं नसतं. पॉलिटिशियन असो, राजकर्ता असो, वैज्ञानिक असो, एखादा लेखक, मोठा लेखक असतो, डॉक्टर लोक, माफ करा तुमच्यापैकी काही डॉक्टर असतील तर, परंतु जेवढे शिकलंय त्याला असं वाटतं की या भौतिक प्रकृतीशी मी छेडछाड करू शकतो. कुणीतरी याला बनवलंय आणि त्याच्या अंडर आहे हे मान्य करायला आपण तयार नसतो, हो की नाही? परंतु जसं मी मगाशी म्हणालं की भगवद्गीता सगळं वाचून निष्कर्ष काढला पाहिजे. तो निष्कर्ष हा आहे की भगवंतांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. मग हे सुशिक्षित लोक, बुद्धिमान लोक, बिझनेसमध्ये ज्यांचा हातखंडा आहे, हजारो, लाखो, करोडो रुपये मिळवतात, गरीबाला पुढे पण येऊ देत नाहीत, एवढी बुद्धी चालाक, तेज, तरबेज चालते, लोकांचे पुढारी बनून बसलेत. काहीतरी डोकं आहे म्हणून जर पुढारी बनलेत ना, नेते झालेत, यांच्या का लक्षात येत नाही की भगवंतांना शरण जायला पाहिजे? आणि सगळ्या ज्ञानाचा सारांश इथे आहे. आणि असं नाही आहे की भगवद्गीता फेमस नाही, ऍटलिस्ट भारतामध्ये तरी फेमस आहे. प्रत्येक कोर्टात वापरलं जातं, प्रत्येक घरात त्याचा आदर केला जातो. मग असं कसं काय? त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या श्लोकामध्ये दिलेलं आहे. का? भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानव जातीचे पुढारी विविध प्रकारे अनेक जन्मांमध्ये दृढ, योजनाबद्ध आणि खडतर प्रयत्न करीत आहेत. बरोबर आहे ना? जे पुढारी आहेत, शास्त्रज्ञ आहेत, लेखक आहेत, मोठे बिझनेसमॅन आहेत, हे काय करतात? तुम्हाला तुमचे भौतिक जगातलं दुःख कसं कमी होईल याचं सोल्युशन द्यायचं काम करतात. शास्त्रज्ञ हेच करतो. बिझनेसमॅन तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करून सांगतो, नवीन सिम कार्ड आलाय 5Gचा, लवकर घ्या, तुमची सगळी दुःख दूर होतील, मी तुमचा दुःख हरण करता आहे. बरोबर आहे ना? पुढारी म्हणतो काही काळजी करू नका, पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2000 रुपये फ्री मध्ये देण्यात येतील, 5 किलो तांदूळ फ्री मध्ये देण्यात येईल. सगळे प्रयत्न तुमचे दुःख घालवण्यासाठी आहेत, तुम्हाला दुःखातून मुक्त करण्यासाठी आहे. तर म्हणूनच तर सगळे पुढारी होऊन बसलेत. मीडियावाले, बाबा बुवा, पुढारी, राजनीतीमध्ये असलेले सेलिब्रिटी लोक, बॉलिवूड मध्ये असलेले सेलिब्रिटी, खेळांमध्ये, क्रिकेटमध्ये असलेले सेलिब्रिटी, सगळे काय करतायत? ते तुमचे नेते आहेत, तुमचे लीडर आहेत, तुमचे आयडियल आहेत, है की नाही? त्यांच्याकडे बघून तुम्ही आदर्श जीवन कसं असलं पाहिजे हे शिकता. हे सगळे दुःख कसं नष्ट करायचं, मुक्त कसं व्हायचं, हे स्वतः प्रयत्न करतायत आणि तुम्हाला त्याचे सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतायत अनेक वेळेला, अनेक जन्मामध्ये. परंतु जर भगवान श्रीकृष्णांच्या केवळ चरण कमलांना शरण गेल्याने मुक्ती प्राप्त होत असेल
तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या साध्या सोप्या सुगम मार्गाचा अंगीकार का करत नाहीत? त्याच्यात काय न करण्यासारखं? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, हो की नाही? गीतेमध्ये या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे देण्यात आले आहे. ब्रह्मदेव, शिवजी, कपिल, चतुष्कुमार, मनु, व्यास, देवल, असित, जनक महाराज, प्रल्हाद महाराज, बली महाराज, हे 12 महाजन आहेत आपले. त्यानंतर आत्ताचे मध्वाचार्य, रामानुजाचार्य, श्री चैतन्य महाप्रभू यासारखे समाजातील खरोखर विद्वान पुढारी आणि इतर अनेक तत्वज्ञानी, राजकारणी, आचार्य, वैज्ञानिक इत्यादी सर्व शक्तिमान भगवंतांच्या शरण कमलांना शरण गेले आहेत. लोकांना माहिती नाही. आपण काय करतो? ब्लाइंडली या पुढाऱ्यांना फॉलो करतो. आजकालचे जे नेते आहेत, जे बॉलिवूड मधले सेलिब्रिटी आहेत, जे खेळातले क्रिकेट मधले सेलिब्रिटी आहेत, नाही, जे मोठे मोठे बाबा बुवा ढोंगी झालेले आहेत, ते मीडियावाले आहेत, टीव्हीवरती जे सांगतात ते आपण फॉलो करतो. आपल्याला माहिती नाही आहे की भगवद्गीता आणि भागवतम वाचून मुक्त झालेले देखील हजारो करोडो आहेत. त्यांचा पण इतिहास आहे. जनक महाराजांचा इतिहास आहे, प्रल्हाद महाराजांचा इतिहास आहे, बली महाराजांचा इतिहास आहे, शिवजी, ब्रह्मदेव, कपिल देव, चतुष्कुमार, मनु, व्यास, देवल, असित. आणि एवढंच नाही, तो एखादा म्हणेल की हे सगळे ऐतिहासिक कॅरेक्टर आहेत. खरं आहे का? कोण आहे कोणाला माहिती. आताच्या जगातले पण सांगितलेत. मध्वाचार्य, रामानुजाचार्य, चैतन्य महाप्रभू. चैतन्य चरितामृत तुम्ही जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की चैतन्य महाप्रभूंचे जितके पार्षद परिकर होते ते सगळे बलाढ्य, श्रीमंत, विद्वान असे होते सगळे. त्यांना काय गरज होती चैतन्य महाप्रभूंना पूर्ण शरण जायची? त्यांनी जाणलं, वेदांचा निष्कर्ष जाणला, वेदांचा समम बोनम ज्याला म्हणतात, सर्वे सर्वा, ते जाणलं म्हणून तर केले ना. मग हे आपले आदर्श नाहीत. दुर्दैवाने जे आपल्याला भौतिक सुखाकडे न्यायचं प्रलोभन देतात ते आपले पुढारी झाले. हा प्रॉब्लेम आहे. जे भोंदू आणि ढोंगी आहेत, भौतिक लाभ प्राप्ती करता आपण वैज्ञानिक आहोत, तत्वज्ञानी आहोत, शिक्षक आहोत, गुरु आहोत, शासक आहोत इत्यादी असल्याचे दर्शवतात, खोटं खोटं दाखवतात, ते भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारत नाहीत. का? कारण ते भौतिकवादी आहेत. भौतिक लाभ प्राप्ती करता. मेन मेसेज हा सगळ्या पानावरती हाच आहे. भौतिक आसक्ती सोडायची आहे आणि भगवंतांना शरण द्यायचं आहे. भौतिक आसक्ती किती सोडायची आहे? 100% कम्प्लिटली. याचा आजकाल प्रचारच केला जात नाही. प्रचार केला जातो भौतिक आसक्ती अजून वाढवण्यासाठी भक्तीचा उपयोग कसा करायचा. भक्तीचा उपयोग तुम्ही करूच शकत नाही भौतिक लाभासाठी. प्रचार मात्र तसा केला जातो. त्यामुळे तिकडे अनुयायी पण शेकडोने गोळा होतात. त्यांना म्हणजे कोणाला? हे सगळे भोंदू आणि ढोंगी आहेत ना, ते वैज्ञानिक असो, तत्वज्ञानी असो, शिक्षक असो, शासक असतो, त्यांना भगवंतांबद्दल मुळीच कल्पना नसते. ते स्वतःच्या आपल्या सांसारिक योजना बनवतात आणि म्हणून भौतिक जीवनातील समस्या सोडवण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिकच जटिल बनतात. प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक ऐका प्रभुपादांचं. हे सगळे भौतिकतेच्या मागे लागलेले आहेत, स्वतःला ग्रेट समजतात. परंतु प्रॉब्लेम असा आहे की भौतिकवादी प्लॅनिंग करतात, योजना बनवतात, मोठे 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 प्लॅन करतात. सिटी प्लॅनिंग, नेशन प्लॅनिंग, मानवतावादाच्या लेवलला देखील जाऊन प्लॅनिंग करतात. युनायटेड नेशन्स, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सगळ्या शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन निर्माण केलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आंतरराष्ट्रीय काय म्हणायचं मराठीत नाव आहे काय? WHO ज्याला म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे कोरोनाच्या कृपेने. जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO नव्हतं ना, तेव्हा लोक सुखी होते. आता हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असून देखील जास्त आजारी पडायला लागलेत.
जास्त हॉस्पिटलची गरज लागायला लागली, जास्त लोकांना कॅन्सर व्हायला लागलाय, जास्त लोकांना हार्ट अटॅक यायला लागलाय. असं कसं काय? प्रभुपादांचं वाक्य पटतंय का तुम्हाला? हे सगळे सांसारिक योजना बनवतात, प्लॅनिंग बनवतात, योजना बनवतात भौतिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी, परंतु ते सगळ्या योजना, सगळं प्लॅनिंग फेल होतं. आणि नुसतंच फेल होत नाही, अजून जास्त वाढतं. हो की नाही? ट्रॅफिक जाम झाला, आपण लगेच प्लॅनिंग केलं, इंजिनियर एकत्र आले, सिटी सर्वे वाले एकत्र आले, गावातले पुढारी एकत्र आले, रस्ता मोठा करा, पूल बांधा. उपयोग झालेला बघितलाय आजपर्यंत कुठे? तात्पुरतं सोल्युशन असतं ते, पाच दिवसासाठी, बरं 6व्या दिवशी परत ट्रॅफिक जाम. सेम टू सेम प्रत्येक क्षेत्रामध्ये उदाहरण दिलं जाऊ शकतं, सेम टू सेम. आणि एवढं सगळं करून देखील प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात की या ब्रह्मांडाच्या इतिहासामध्ये, त्याला करोडो अब्जावधी वर्ष ब्रह्मांडाचा इतिहास आहे. आधुनिक शास्त्रज्ञ लोक मानत नाहीत, परंतु ब्रह्माजींचं कितवं कल्प चालू आहे? सकाळी वाचलो आपण 28वा का 26वा? 28वा दिवस चालू आहे ब्रह्माजींचा. 28वा चतुर्युग चालू आहे, असं काय. आपल्याला नंबर लिहिता येत नाहीत, एवढं जुनं ब्रह्मांड आहे. आणि प्रभुपाद सांगतात, शास्त्र सांगतं की या ब्रह्मांडाच्या इतिहासामध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कोणाचे भौतिक प्लॅनिंग सफल झालेलं नाही, होऊच शकत नाही. आणि ते शरीरच तुमचं टेम्पररी आहे. तुमचं प्लॅनिंग जरी सक्सेसफुल झालं तरी ते सोडून जावं लागतं तुम्हाला, सगळं फेलच आहे ते. हा खूप मोठा विचार झाला. प्रभूजी एवढं निगेटिव्ह नका बोलू. ठीक आहे, हा खूप मोठा विचार झाला, सगळ्यांना मारायचंच आहे, सगळं फेलच व्हायचं आहे, खूप मोठा विचार झाला. जोपर्यंत जिवंत आहात, जे काही 30-40 वर्ष, 50-60 वर्ष, त्याच्यामध्ये जे प्लॅनिंग करतायत ते तरी सफल होतंय का? होतंय सफल? या आधुनिकतेच्या नावाखाली, विज्ञानाच्या नावाखाली आपण सगळं करतोय, काय सफल झालं? करोडो अब्जावधी रुपये घालून मोबाईलचा आविष्कार केला आपण. मोबाईलचे तोटे जास्त आहेत, फायदे कमी आहेत. आणि नुसते जास्त तोटे नाही आहेत, महाभयानक तोटे आहेत. लहान मुलांचे आयुष्य बर्बाद झाले मोबाईलमुळे, मोठ्यांना कॅन्सर झाला मोबाईलमुळे. हे काय, तुम्ही कुठलाही आविष्कार द्या, ते ह्याच्यासाठीच आहे. ऍटम बॉम्बचा शोध लावला कशासाठी? पृथ्वी नष्ट करण्यासाठी. मेन जो आपला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे भौतिकवाद. भौतिक जगामध्ये भौतिक सुख घेण्यासाठी धडपडणे, हे जोपर्यंत चालू आहे तेपर्यंत सगळं फेल होणार आहे, सगळं फेल होणार आहे. आताच 15-20 मिनिटापूर्वी मी माझ्या एका गुरुबंधूंशी चर्चा करत होतो. त्यांना सांगत होतो की दुर्दैवाने आपल्या कुठल्याच प्रवचनामध्ये, मंदिरामधले जे प्रवचन होतात त्या प्रवचनामध्ये भौतिक आसक्ती सोडायची आहे, पूर्णपणे 100% सोडायची आहे, याच्यावरती भरच दिला जात नाही. तर प्रभूजी मला समजावून सांगत होते, आजकाल तुम्ही न्यूज आणि बातम्या आणि युट्यूब वगैरे बघितला तर अक्षरशः सगळे लोक बोलतायत की पुढच्या 15-20 वर्षात या दुनियेचं काय होणार कोणाला सांगता येत नाही. इतक्या वाईट परिस्थितीला आपण येऊन पोहोचलेलो आहे. भौतिक दृष्ट्या देखील जगणं मुश्किल होणार आहे तुम्हाला इथून पुढे. भौतिक दृष्ट्या खाणं पिणं राहणं सगळं मुश्किल होणार आहे. तरीही प्रभुपादांचं ऐकायला आपण तयार नाही. प्रभुपाद पानावरती सांगतात की शहरी जीवन सोडून द्या, सिंपल लाईफ जगा. भक्त नाही करणार तर कोण करणार? तरी आपण काय करत बसलोय? प्लॅनिंग, योजना. प्रभुपाद इथे लिहितात ना, योजना, सांसारिक योजना. 40 लाखाचं कर्ज आहे, फेडल्या प्रभूजी मी सिंपल प्रभुपादांचं सगळं ऐकणार. अरे 40 लाखाचं कर्ज फेडायला 30 वर्ष लागतात तुला, ते 30 वर्ष जगशील का नाही तुला माहिती नाही.
मग काय प्रभूजी, मग तुमचा काय उपाय याच्यावरती? आजच्या आज ते घर विकून टाक आणि 40 लाख कर्ज फेडून टाक. कशाला विनाकारण कर्जाच्या खाली मरून जाणार? कर्जाखाली मरणे म्हणजे पुन्हा गॅरंटीड जन्म घेणे. शास्त्राबद्दल सिरियसनेस नाही आपल्याला. योजना, प्लॅनिंग हा शब्द खूप महत्वाचा आहे इथला. योजना, प्लॅनिंग, नुसते प्लॅनिंग. 3 वर्षाचं प्लॅनिंग, 4 वर्षाचं प्लॅनिंग, 5 वर्षाचं प्लॅनिंग. प्लॅनिंग. प्रभुपाद म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही तुमचं प्लॅनिंग बंद करता त्या दिवशी तुम्ही भगवंतांना शरण जाऊ शकता, त्याच्याशिवाय नाही जाऊ शकत. मग असं कसं काय जगायचं प्रभूजी? प्लॅनिंग काहीतरी पाहिजे ना. प्लॅनिंग पाहिजे, पण ते प्लॅनिंग ऑलरेडी भगवंतांनी केलेलं आहे. भगवंतांचा प्लॅन आहे. भगवंतांचा प्लॅन त्यांनी आपल्याला ऑलरेडी 4थ्या अध्यायामध्ये सांगितला, हो की नाही? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनाम, सांगितलं ना. आणि भगवंतांनी तिथे स्पष्टपणे हे पण सांगितलं की या माझ्या प्लॅन मध्येच या, दुसरा प्लॅन करू नका. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता. माझा जन्म आणि माझं कर्म तुम्हाला समजावून घ्यायचंय, बाकी काही करायचं नाही. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेती, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. किती सिंपल भाषेत सांगितलंय. सगळे प्लॅन तुमचे सोडून द्या, माझ्या प्लॅन मध्ये या. माझा प्लॅन आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. आपल्याला यायचं नाही. प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग सगळ्यात डेंजरस असते, लक्षात ठेवा. प्लॅनिंग करायचंच असेल ना तर तुम्ही तुमच्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या संपर्कात राहून त्याचा सल्ला घेऊन प्लॅनिंग करायचं असते. हे आपण स्वतः प्लॅनिंग करायला लागले, कारण गुरुला महत्व नाही कलियुगामध्ये. काही जण म्हणतात, तुम्ही प्रभूजी आमच्या गुरु समान आहेत, मला सांगा काय करायचं. मी त्यांना स्पष्ट सांगतो, घर विक आणि ते कर्ज फेडून टाक. पहिल्यांदा भाड्याने राहा, आमच्याकडे येऊन राहा, पण कर्जात मेलाच तर तुला पुन्हा जन्म घ्यायचा. प्रभूजी तुम्ही एकदम एक्स्ट्रीम काहीतरी सांगताय. असलं कोण सांगताय वे? त्याला काहीतरी प्रॅक्टिकल सांगा. प्रॅक्टिकल उपाय नाहीच आहे त्याच्यावरती. 13 वर्षाची मुलगी इथे परवा हार्ट अटॅक येऊन गेली. 13 वर्षाची. तुम्हाला काय गॅरंटी वाटते तुम्ही 30 मध्ये जगाल, 40 जगाल? 30 वर्षाचं कर्ज काढून ठेवलं. EMI किती वर्षाचा आहे? 30 वर्षाचा EMI. हे बँकवाले पण देतात कसं मला काही कळत नाही. तुझं वय आहे 35, तुला 30 वर्षाचा EMI दिलाय. प्लॅनिंग बंद केलं पाहिजे. प्लॅनिंग बंद केल्याशिवाय माणूस या दुनियेतून सुटू शकत नाही. आणि बघा, प्लॅनिंग करणे म्हणजेच भगवंतांना चॅलेंज करणे. प्रभुपाद एका ठिकाणी लिहितात, प्लॅनिंग करणे म्हणजे भगवंतांना चॅलेंज करणे. की तुम्ही माझ्या जीवनात हे दुःख आणलंय ना, मी यातून बाहेर माझ्या हिमतीवर पडून दाखवतो. गुरु आणि कृष्णनी तुमच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलंय. नो 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 नो, मी माझं प्लॅनिंग करणार. तुमचे गुरु तुम्हाला, मला परवा एक प्रभूजी म्हणले, आमचे गुरु प्रभूजी भेटतच नाहीत, बोलत पण नाहीत महाराज, त्यांच्या बरोबर बसून कसं प्लॅनिंग करायचं? तुमच्या गुरुना तुमचं प्लॅनिंग करायला मदत करायला वेळ नसेल ना, तर ते गुरु चुकीचे आहेत. गुरु बदला. गुरुचा उद्देश असला पाहिजे की शिष्य याच शरीरात, याच जन्मात परत जाणार. ऍक्टिव्हली आपण प्रचार करतो आजकाल की या जन्मात नाही, पुढच्या जन्मात जायचं. घ्या, इथे गॅरंटी नाही परत किती अनंत जन्म मिळतील. परत आपण प्लॅनिंगच करतोय. प्लॅनिंग 4 वर्षाचं प्लॅनिंग, 5 वर्षाचं प्लॅनिंग. तुम्हाला काय माहितीये तुम्ही 4 वर्ष जगणार आहे? मला काही जण म्हणतात, प्रभूजी 4 वर्षाचं फुल प्रूफ प्लॅनिंग केलेलं आहे मी. 4 वर्षानंतर मी शेती घेऊन किंवा तुमच्या बरोबर येणारच आहे शेतीमध्ये. तुला गॅरंटी काय आहे 4 वर्ष तू जगशील? काय उपयोग आहे प्लॅनिंगचा? प्लॅनिंग पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. प्रभुपाद इथे लिहितात, हे जे ढोंगी, बोंधू, वैज्ञानिक, तत्वज्ञानी, शिक्षक, शासक आहेत ना, हे बिझी असतात प्लॅनिंग करण्यामध्ये.
कसलं प्लॅनिंग करण्यामध्ये? भौतिक समस्या सोडवण्यासाठी, जीवनातील समस्या सोडवण्यासाठी सांसारिक योजना बनवणे. गुरुनी दिलेलं प्लॅन, भगवंतांनी दिलेलं प्लॅन यांना आवडत नाही, हे भौतिक प्लॅनिंग बनवतात. मग आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकाचा पण प्लॅन सक्सेसफुल झालेला नाही, यशस्वी झाला नाही. तुम्हाला एवढा अभिमान, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कुठून आला की तुमचा प्लॅन सक्सेसफुल होईल? स्वतःला विचारा तुम्ही, कुठून आला कॉन्फिडन्स? हो की नाही? परंतु प्रकृती म्हणजे निसर्ग, नेचर, काही म्हणा ज्याला भगवंत इथे म्हणतात. भूमी रपो नलो वायू खम मनो बुद्धी रे वचा अहंकार इतियम, या 8 शक्तींनी बनलेली माझ्या 8 शक्तींनी माझी प्रकृती बनलेली आहे. ही जी प्रकृती आहे ती इतकी शक्तिशाली आहे की ती नास्तिकांच्या अनधिकृत योजनांचा प्रतिकार करू शकते आणि योजना आयोगांच्या योजना उधळून लावू शकते. कितीही प्लॅनिंग करा, कितीही प्लॅनिंग करा. काही काही लोक आहेत, अख्खा देश विकत घेतलाय. आयलंड काय म्हणतात, आयलंडला काय म्हणतात, बेट, अख्खा बेट, समुद्रामधला अख्खा बेट विकत घेतलाय स्वतःसाठी. 400-500 एकरचा घर बनवलंय, 400-500 नोकर ठेवलेत. झालं, तुरुंगात गेला. तुरुंगात मेला का मारला माहिती नाही. तर काय करायचं त्या 400-500 एकरचं? धूळ खात पडले. कसले प्लॅनिंग करतो बघा आपण, प्लॅनिंग नसतं, प्लॅनिंग. हे थोडस तुम्हाला कल्पना करायला अवघड जाईल, पण इथलं उदाहरण सांगतो मग तुमच्या लक्षात येईल. पुण्याला वगैरे जाताना तुम्हाला टोयोटाचे शोरूम दिसतात, कुलकर्णींचे, DS कुलकर्णींचे दिसतात काय? टोयोटाच्या शोरूम मध्ये सगळीकडे तण उगवलंय, बिलकुल तिथे कोणी नाही. कुठे गेला कुलकर्णी? कुठे गेलं त्याचं प्लॅनिंग? होस, लाखो, करोडो, अब्जावधी रुपयाचं प्लॅनिंग. हजारो लाखो कुटुंबांना घेऊन केलेलं प्लॅन. त्या हजारो लाखो कुटुंबाच्या प्लॅनिंगची वाट लागली. हे भौतिक जगातलं प्लॅनिंग आहे. प्रभुपाद इथे लिहितात, प्रकृती इतकी शक्तिशाली आहे की नास्तिकांचे हे असे अनधिकृत प्लॅनिंग, प्रभुपाद लिहितात अनधिकृत, भगवंतांना चॅलेंज करायचे प्लॅनिंग आहेत तुमचे, अनधिकृत. तुम्हाला अधिकारच नाही आहे असले प्लॅनिंग करायचा. हिरण्यकशिपूने पण प्लॅनिंग केलेलं. हिरण्यकशिपू, हिरण्याक्षांची कथा कशाला वाचायची असते आपल्याला? हेच समजावून घेण्यासाठी वाचायची असते. हिरण्याक्ष हे मूर्तिमंत उदाहरण आहे हिरण्याक्षचं, ज्याची इच्छा अशी होती की या भौतिक प्रकृतीचा मी स्वामी बनू शकतो. तुम्ही काय वेगळे? तुमची पण इच्छा तीच आहे. जो कोणी भगवंतांना चॅलेंज करायची योजना बनवतो, मग ती 4 वर्षात घर कर्ज फेडायची असू दे, ती पण भगवंतांना चॅलेंज करायचीच योजना आहे. भौतिक जगात भौतिक सुख मिळवायची कुठलीही योजना असू दे, ती भगवंतांना चॅलेंज करायची अनधिकृतच योजना असते. त्या अनधिकृत योजनांचा प्रकृती इतकी शक्तिशाली आहे, ती असला प्रतिकार करते की त्या योजना उधळून लावू शकते आणि लावते पण. तरी आपल्याला अक्कल येत नाही. त्या भौतिक जगातले जे सो कॉल्ड तथाकथित तत्वज्ञानी असतात ना, ते म्हणतात की हरू नका, डटके राहो, उभे राहा, पुन्हा उभे राहा. बँका ऍडव्हर्टाईज करते, पडला तर घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, उभे राहा, परत उभे राहा. सगळे भौतिकवादी एकमेकांना मिळालेले आहेत. ह्याच श्लोकामध्ये सांगितले की असे लोक भगवंतांना शरण येत नाहीत. अजून आपण तिथे पोहोचणार आहोत. 4 दिवस वाचायला लागेल कदाचित हे तात्पर्य. लक्षात घ्या प्रत्येक वाक्य प्रभुपादांचं. या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतीना किंवा दुष्ट, बदमाश या शब्दात करण्यात आलेले आहे. ऍक्च्युली प्रभुपाद इंग्लिश मध्ये त्याला रास्कल म्हणतात. इज इट रास्कल सेड इन दॅट
पॅराग्राफ. या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन, पॅराग्राफ स्टार्ट्स विथ दिस सेंटेन्स. या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन, थर्ड पॅराग्राफ. दुष्कृतीना किंवा दुष्ट या शब्दात मिसक्रिएंट्स. ओके, मिसक्रिएंट्स. मिसक्रिएंट म्हणजे वाईट वागणारे, दुष्कृतीनं. ज्याने पुण्य कर्म केले आहे त्याला कृती असे म्हटले जाते. आणि विविध योजना करणारे नास्तिक ही कधी कधी अत्यंत बुद्धिमान आणि पुण्यात्मेही असतात, कारण कोणतीही प्रचंड चांगली अथवा वाईट योजना असो ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकता ही असतेच, हो की नाही. परफेक्टली चोरी करायची असेल तरी तुम्हाला खूप हुशार असावं लागतं, बुद्धिमान असावं लागतं. कृती म्हणजे काम करणे, आणि दुष म्हणजे वाईट, आणि सु म्हणजे चांगलं. सुकृती म्हणजे चांगलं, दुष्कृती म्हणजे वाईट काम करणे. वाईट काम करणाऱ्यांचे 4 भाग दिलेले आहेत जे भगवंतांना कधी शरण येत नाहीत. प्रभुपाद लिहितात की नास्तिक लोक योजना करतात, ती योजना पण सक्सेसफुल करण्यासाठी खूप डोकं लागतं. त्यांना दुष्कृती न म्हणायचं, डोकं लावून योजना करणार. म्हणजे काय, तुम्हाला मोठे मोठे लोक सोडून द्या, कुलकर्णी बिलकर्णी, जेफ्री एप्स्टेन वगैरे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा 1 BHK चा प्लॉट, त्याच्यासाठी तुम्ही 15 लाख रुपये कर्ज घेतलंय आणि ते परफेक्टली 7 वर्षात तुम्ही फेडणार आहे, आणि त्यानंतर मग तुम्ही असं करणार आहे तसं करणार आहे, तुम्ही याच कॅटेगरीमध्ये येता. कारण तुम्हाला आतून वाटतंय की माझ्या इतकं बुद्धिमान कोणी नाही, हा माझा प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणजे होणार, आणि होईल पण. मी असं म्हणत नाही की होणार नाही, किंवा प्रभुपाद पण म्हणत नाही की होणार नाही. इव्हेंच्युअली सगळं फेल होतं. का? कारण तुमच्या 1 BHK मध्ये राहणार कोण? तुम्ही किती दिवस? भगवंतांच्या दृष्टिकोनातून काहीच नाहीये, ते सगळं क्षणभंगूर आहे. त्या दृष्टिकोनातून सगळं फेल होतं. परंतु आहे हे प्लॅन देखील बुद्धिमानाला वाटतं की माझ्या बुद्धीने मी सगळी कुठलीही योजना सक्सेसफुल करू शकतो. प्रभुपाद सांगतात, आणि ते खरं आहे. जेवढी मोठी योजना तेवढी बुद्धी लागते. मोठा धरण बांधायचा म्हणा, हो की नाही, मोठं एअरपोर्ट बांधायचं, तेवढीच मोठी बुद्धी लागते. परंतु भगवंतांच्या योजनांना विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करीत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्कृती असे म्हटले आहे. बघा, समाजाच्या दृष्टिकोनातून काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे आपण ठरवतो. बऱ्याचदा म्हणतो हा माणूस खूप चांगला आहे, परंतु जर तो भगवंतांना मानत नसेल ना, तो 1 नंबरचा वाईट असतो. प्रभुपादांची व्याख्या खूप सिंपल असते. प्रभुपाद सांगतात, तुमची प्लॅनिंग हे भगवंतांच्या विरुद्ध असेल, भगवंतांना चॅलेंज करणार असेल, तर तुम्ही दुष्कृतीने आहात. हे सो कॉल्ड आपले भक्त, जेव्हा आपला चंद्रायन गेला चंद्रावरती, आपले भक्त लोक सगळे टाळ्या वाजवत होते. वाव वाव, किती काय काय अचिव्हमेंट आहे आपली, काय यश मिळालं, काय यश मिळालं. हे 1 नंबरचं 3rd क्लास भगवंतांना चॅलेंज करायचं काम आहे. प्रभुपाद म्हटलेलं आहे, माझं वाक्य नाही. प्रभुपाद म्हणतात श्रीमद भागवतम मध्ये की हे जे शास्त्रज्ञ लोक मशीन किंवा यंत्र यान तयार करून चंद्रावर जायचा प्रयत्न करतात, हा प्रयत्न नसून तो भगवंतांना केलेला चॅलेंज आहे. असाच चॅलेंज रावणने केला होता. त्याला पण स्वर्गापर्यंत शिडी बांधायची होती. मेकॅनिकली, भौतिक दृष्ट्या या वरच्या ग्रह लोकावर जायचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर भगवंतांच्या नियमांना चॅलेंज आहे. कारण चंद्रावर जन्म घ्यायला पुण्य करावं लागतं. तुम्हाला पुण्य न करता मशीनने जायचंय तिथं. हे भगवंतांचा नियम तोडायचा प्रयत्न करताय तुम्ही. लक्षात घ्या प्रभुपाद कसं सांगतात, सिस्टमॅटिकली सांगतात. प्रभुपादांचा द्वेष करून तुम्हाला काही मिळणार नाहीये, हे सत्य आहे. लॉजिकली तुम्ही जर विचार केला जसं प्रभुपाद सांगतात त्याप्रमाणे, तर तुम्हाला पटेल की शास्त्र सांगतं. आणि तो बघा, इस्रोचा शास्त्रज्ञ भगवद्गीता हातात घेऊन म्हणतो, मला भगवद्गीतेतून मला प्रेरणा मिळते हे मशीन तयार करायला. अरे मूर्खानो, भगवद्गीतेतच सांगितलंय की मशीन तयार करून कोणी चंद्रावर जाऊ शकत नाही. भगवद्गीता सांगते
चंद्रदेवाची पूजा करून पुण्य करून चंद्रावर जावं लागतं. यांती देवव्रता देवान पितरीन यांती पितृव्रता. भगवद्गीता नावाला हातात घ्यायची, कारण हिंदू सेंटिमेंट, हिंदू भावना सगळ्या गोळा करायच्या आहेत मला. इलेक्शन जवळ येते, यांच्या योजना किती मोठी योजना असेल तेवढं मोठं भगवंतांना ते चॅलेंज असतं. पण भगवंतांना चॅलेंज करणारा आजपर्यंत कधी जिंकलाय? तुम्हाला फेक काहीतरी दाखवलं जातं, यान लँडिंग करायला लागले. अरे तू चंद्रयान लँड करायला लागलाय, त्याचा व्हिडिओ कोण घ्यायला लागले? साधा विचार करा. एक एक्स्ट्रा यान पाठवला व्हिडिओ घेण्यासाठी पूर्वी पहिला, मग दुसरा यान पाठवला त्याचा व्हिडिओ घ्यायला. प्रभुपाद स्पष्ट सांगतात 1969 मध्येच कोणी जाऊ शकत नाही चंद्रावर. आणि जो कोणी गेला, प्रभुपाद म्हणतात गेला, समजा गेला तरी काय मिळवलं त्यांनी? जन्म मृत्यूचं चक्र थांबणार आहे? कारण भगवद्गीतामध्ये चंद्रग्रह काय, सूर्यग्रह काय, स्वर्ग काय, ब्रह्मलोकामध्ये जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला मृत्यू चुकवू शकत नाही. तुम्ही तुमच्या योजना कधीच सक्सेसफुल होणार नाही, यशस्वी होणार नाही. दुष्कृती म्हणजे वाईट वागणारा. त्याची व्याख्या कशी करायची? जो भगवंतांच्या विरुद्ध वागतो तो वाईट. सिंपल व्याख्या बस. तो किती तुम्हाला हरे कृष्णा म्हणत आहे, या प्रभूची प्रसाद घ्या. भगवंतांना विरोध करत असेल ना आतून, तो वाईटच आहे. समाजामध्ये खूप चांगले लोक असतात, खूप चांगले स्वभावाने, खूप चांगले आहेत प्रभूजी, काही उपयोग नाही त्याचा चांगल्याचा. भगवंतांना जो विरोध करत असतो तो वाईटच असतो. प्रभुपाद अशा काही काही व्याख्या खूप छान सांगतात. प्रभुपाद सारखे म्हणायचे भक्ताने विनम्र असलं पाहिजे, भक्ताने विनम्र असलं पाहिजे, भक्ताने विनम्र असलं पाहिजे. एक दिवस एक शिष्य म्हणाले, प्रभुपाद आम्ही तर विनम्रच आहोत. हॅलो हॅलो थँक्यू सॉरी म्हणतो, बसायला जागा देतो, तुमच्यासाठी दार धरतो, ही सगळी विनम्रतेची लक्षणं आहेत. प्रभुपाद म्हणतात याला विनम्रता म्हणत नाही. सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे, माझ्या मालकीचं काही नाही, हे पूर्णपणे पटलेलं असणं म्हणजे विनम्रता म्हणायची. सिंपल व्याख्या. भगवंतांच्या योजनांच्या विरुद्ध जो योजना करतो, बुद्धीचा वापर, चांगली बुद्धी आहे. रॉकेटचं जर इंजिन तुम्ही जर बघितलं चंद्रावर जायचं, तुमचं डोकं फिरेल. कोणी पण ते रॉकेट बनवू शकत नाही, भयानक बुद्धी आहे. परंतु भगवंतांच्या विरुद्ध वापरतो तो कोण आहे? दुष्कृतीना, वाईट वागणारा. सुकृतीना म्हणजे भगवंतांच्या योजनामध्ये भाग घेणारा. पुढच्या श्लोकात येणार आहे. दुष्कृती हा शब्द दर्शवतो की नास्तिकांची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत आहेत. तर भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. आज कदाचित आपण हे मूड नराधम वगैरे वाचणार नाही, ऑलरेडी 1 तास झाला. कारण ही वाक्यच खूप महत्वाची आहेत. तुम्ही लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना ही वाक्य लागू पडतात. हे वाक्य जोपर्यंत आपण सिरियसली घेणार नाही तोपर्यंत भक्तीमध्ये देखील आपल्याला कळणार नाही. आणि हीच आपली परिस्थिती आहे, हीच आपली ग्राउंड रियालिटी आहे. बघा प्रभुपाद लिहितात, भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात. ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थाची छाया हालचाल करते, त्याप्रमाणे भौतिक शक्ती ही कार्य करते. परंतु तरीही भौतिक शक्ती ही अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी आपल्या निरीश्वरवादी वृत्तीमुळे प्रकृती कशा रीतीने कार्य करत असते किंवा भगवंतांच्या योजना काय आहेत हे जाणू शकत नाहीत. रज तसेच तमगुणाच्या प्रभावामुळे नास्तिकवाद्यांच्या सर्व योजना निष्फळच ठरतात. उदाहरणार्थ हिरण्यकशिपू आणि रावण हे दोघेही भौतिक दृष्ट्या विद्वान, तत्वज्ञानी, वैज्ञानिक, शासक आणि शिक्षक होते. विद्वान होते, तत्वज्ञानी होते, वैज्ञानिक होते, शासक होते, राजा होते, शिक्षक होते, परंतु त्यांच्या सर्व योजना धुळीत मिळाल्या.
या दुष्कृतींना किंवा दुष्ट लोकांचे पुढील प्रमाणे 4 प्रकार असतात. हे लक्षपूर्वक ऐका. पहिलं वाक्य, भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही ढवळाढवळ करायला गेला ना तर तुम्ही भगवंतांचे विरोधक होता इमिजिएटली. आणि आपले आताचे प्रयत्न बघा, सगळे प्रयत्न हे त्या भौतिक शक्तीमध्ये ढवळाढवळ करण्याचेच आहेत. हो की नाही? तुमची बॉडी जी आहे ती 800 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने जाण्यासाठी बनवलेलीच नाहीये, परंतु तुम्ही म्हणता नाही मी इथून अमेरिकेला जाणार त्या वेगाने. सगळं भौतिक प्रकृतीच्या विरुद्ध करायचं. हा आंबा चुकीचा आहे, हा बटाटा चुकीचा आहे, हे ज्वारी चुकीची आहे, हे धान्य चुकीचं आहे, मी नवीन बनवतो. तू काय नवीन बनवणार आहेस? नवीन बनवण्याच्या नाद्यामध्ये जे आहे ते देखील वाट लावून टाकली आपण. प्रभुपाद इथे म्हणतात, जीवनातील समस्या सोडवण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिक जटिल बनतात. आज काही शास्त्रज्ञांचं मत आहे की अन्नधान्यामध्ये एकही अन्नधान्य ओरिजिनल राहिलेलं नाही. सगळं आपण आपल्या वैज्ञानिक डोक्याने बदलून टाकले. आपल्याला वाटतं आपण खूप मोठा तीर मारला, भौतिक प्रकृतीला कंट्रोल केलं. बघतोच कशी भौतिक प्रकृती माझ्याप्रमाणे वागत नाही. त्याचे परिणाम बघा. जे 30 वर्षापूर्वी तुम्हाला एका सफरचंदामुळे जेवढं न्यूट्रिशन मिळत होतं, न्यूट्रिशनला काय म्हणतात, पोषक तत्व मिळत होती, त्याच्यासाठी तुम्हाला आज 30 सफरचंद खावे लागतात. आणि तुम्ही सफरचंदाला बदललं, भौतिक प्रकृतीला चॅलेंज केलं. शास्त्रज्ञांचं काम काय असतं? शास्त्रज्ञांचं कामच हे असते, भौतिक भगवंतांनी बनवलेल्या गोष्टीला चॅलेंज करणे. त्याला म्हणायचं शास्त्रज्ञ. डॉक्टर लोक पण येतात त्याच्यामध्ये, परंतु आजकालच्या डॉक्टरांना विज्ञानाशी पण काही देणं घेणं नाही, पैसे कमवण्याशी फक्त देणं घेणं. पॅकेज केले सगळे पॅकेज. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपण सगळे याच्यामध्ये आहोत. तुम्हाला वाटत असेल आपण भक्ती मार्गात आलोय, तिलक लावलाय, कंठी माळ घातली आहे, तुमच्यापैकी काही जणांनी मुंडन पण केलेलं असेल, धोती कुर्ता घालत असतील, परंतु जर भौतिक जगामध्ये अजून तुम्ही हे विज्ञानावर आधारित जॉब करत असाल, व्यवसाय करत असाल, किंवा त्याला सपोर्टिंग काही करत असाल, तर सगळे तुम्ही भौतिक भगवंतांचे चॅलेंजर आहात. भगवंतांना ओपन चॅलेंज करताय. तुम्हाला दुष्कृतीनं म्हटलं जातं, दुष्ट, बदमाश. हेच शिकायचं असतं हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूच्या उदाहरणावरून, रावणाच्या उदाहरणावरून. भगवंतांनी काही नियम बनवलेत, त्याला तुम्ही तोडू शकत नाही. किती महान तत्ववेत्ता बनला, किती महान वैज्ञानिक बनला तरी. आणि हे जे सगळे असतात ना, जे भगवंतांविरुद्ध प्लॅनिंग करत असतात, भगवंतांच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी करत असतात, भगवंतांना चॅलेंज करत असतात, यांनाच दुष्कृतीनं म्हटलं जातं. यांचे 4 विभाग केलेले आहेत. पहिला म्हणजे मूर्ख. प्रभुपाद समजावून सांगतील मूर्ख म्हणजे काय. दुसरा नराधम. तिसरा माया या अपरित ज्ञान, म्हणजे ज्याचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. आणि चौथा असुर, असुर भाव असलेला, असुरीन भावमाश्रिता. तर ही या श्लोकाची प्रस्तावना झाली. 8 वाजले. उद्या आपण वाचूया मूढ कोण असतो. 5 दिवस लागणार आहेत या श्लोकाला, म्हणजे रोज एक वाचायचं आपण, मूढ कोण असतो. आणि मग कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो याचा विचार करायचा आपण. कधी कधी मला तरी असं वाटतं की मी 4ही कॅटेगरीत बसतो. आणि कलियुग गेलेच तेवढ्या पुढे आपण आलेलो आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.
प्रभूजी, भगवंत भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या काहीतरी 22-23 नंबरच्या श्लोकामध्ये म्हणतात की मी नियत कर्म करतो, कारण मी जर नियत कर्म केलं नाही तर माझं आचरण पाहून इतर लोक पण तसं करतील आणि सगळं म्हणजे कंट्रोलच्या बाहेर जाईल. आणि ह्या वाक्याचा अर्थ काढून काही समजा अध्यात्मवादी काही लोक याचा विपर्यास विकृतीकरण करून असं सांगतात की याचा अर्थ कर्मकांड करणे. आणि आता तुम्ही सांगितलं की भगवंताच्या आणि काही लोक म्हणजे ज्या आचार्यांचं किंवा जे साहित्य त्याच्यात चेंज करण्यासाठी पण चेंज करतात. आणि आता तुम्ही म्हटले की जे भगवंताची योजना काय की भगवंत म्हणतात की सगळ्या धर्माचा त्याग करून मला शरण, आणि अल्टिमेट भगवद्गीतेचा उपदेश हा आहे की भगवंताला शरण जाणं. आणि मग हे अशा प्रकारचे लोक ह्या गोष्टी करून भगवंताच्या योजनेमध्ये हस्तक्षेप करतात, म्हणजे भगवंताला चॅलेंज करतात. म्हणजे हे आता जे तुम्ही म्हटले की दुष्कृती या कॅटेगरीमध्ये येतात, तर मग या लोकांचं श्रवण करून व्यासस्थानावर बसून उपदेश देतात, तर हे किती धोकेदायक आहे याच्याविषयी थोडस मार्गदर्शन. हरे कृष्ण. तर पुढचे 4 जे कॅटेगरी सांगितलेत ना, त्यातल्या आसुरम भावमाश्रिता या कॅटेगरीमध्ये हे लोक येतात. ठीक आहे, मूर्ख आहे, भगवंतांना शरण येत नाही, भौतिक जंजाळामध्ये अडकलाय, नो प्रॉब्लेम. परंतु ते सगळं जाणून बुजून लोकांना पुन्हा भौतिकतेकडे वळवण्यासाठी, स्वतःच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी असे षडयंत्र करत असतो, कपटी ज्याला म्हणतात, तो सगळ्यात मोठा पापी असतो. याचं सिंपल उदाहरण मी देतो, ते म्हणजे कोणी भक्ती मार्गामध्ये आलेला असेल, तो त्याच्या सुकृतीने आलेला असतो, भगवंतांच्या कृपेने, गुरुच्या कृपेने कुठला तरी शुद्ध भक्त भेटला म्हणून आलेला असतो. त्याला भक्ती मार्गावरून दूर करणे हे सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्यात मोठं पाप, सगळ्यात मोठं पाप. दोन पद्धतीने दूर करतात काही लोक भक्ती मार्गातून. दूर करणे म्हणजे काय, एखाद्याला चुकीची भक्ती, चुकीचा शास्त्र, चुकीचा धर्म समजावून सांगणे, त्याला कर्मकांडामध्ये, ज्ञानकांडामध्ये गुंतवून ठेवणे आणि त्याची संपत्ती लुटणे. अशा ढोंगी व्यावसायिक गुरु जे असतात, त्यांचं कामच असतं दुसऱ्याची संपत्ती लुटणे. म्हणून तर बघा त्यांचे मठ केवढे मोठे मोठे असतात. खूप मोठं पाप आहे, खूप मोठं पाप आहे. आणि दुसरा एक मार्ग असतो, तो म्हणजे जो भक्ती मार्गावरती आहे त्याला पूर्णपणे भक्ती मार्गावरून विचलित करणे, त्याच्या श्रद्धेला ठेच पोचेल असं वागणे किंवा बोलणे, किंवा दुसऱ्यांबद्दल द्वेष, तिरस्कार सांगून त्याला भक्ती मार्गातून बाहेर काढायचा प्रयत्न करणे. सगळ्यात मोठं पाप कर्म असतं, सगळ्यात मोठं पाप कर्म. का माहितीये? भगवंत 10व्या अध्यायात स्वतः म्हणतात, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये. हजारो लाखो लोकांमधला एखादा माझ्याबद्दल ऐकायला तयार झालेला असतो, त्याला पण बिचाऱ्याला चुकीचं ऐकवणे किंवा ऐकण्यापासून परावृत्त करणे किती मोठं पाप आहे, विचार करा. बाकीची जी कॅटेगरी आहेत ते लोक स्वतःहून भगवंतांकडे जायचा प्रयत्नच करत नाहीये, त्यामुळे ते बिचारे मूर्ख आहेत, मूढ आहेत, नराधम आहेत, माया या अप्रित ज्ञान आहेत. परंतु असुर कोण असतो? असुर हा भगवंतांचा द्वेषी असतो. हिरण्यकशिपू सारखा, रावणासारखा.
विष्णू नाव ऐकलं की त्याला चीड येते. तर तुम्ही म्हणाल की मी भगवंतांचा द्वेषी नाही, मी आपलं चांगलंच सांगतोय त्याला. हे जे मोठे मोठे साधू असतात ना, जे कर्मकांड ज्ञानकांड सांगतात, शास्त्राला ट्विस्ट करून सांगतात. बघा, भगवान श्रीकृष्ण स्वतः कर्म करायचं म्हणतात आणि तुम्ही कर्मापासून परावृत्त व्हा म्हणून. भगवद्गीतेचा मेसेजच नाही हा. भगवद्गीतेत कुठेच सांगितलेलं नाही कर्म बंद करा म्हणून. उलट भगवान म्हणतात की कर्म बंद तुम्ही करूच शकत नाही. कर्म कशा प्रकारचं केलं पाहिजे याच्यासाठी भगवद्गीता आहे. कर्म केलं पाहिजे याच्यासाठी भगवद्गीता नाही आहे. मग एका ठिकाणी भगवंतांनी सांगितलं की कर्म सोडून द्यायचं नाही, केलंच पाहिजे. बघ मी पण करतोय, मला काही गरज नाही तरी पण मी करतोय, कारण माझ्याकडे बघणारे खूप जण आहेत. भगवान म्हणतात मी जर बंद केलं, माझ्याकडे बघून सगळ्यांनी बंद करेल म्हणून मी करतोय. परंतु कशा प्रकारचं कर्म करतोय हे सांगितलेलं मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही. भगवान म्हणतात परित्राणाय साधूनाम विनाश, आणि अवघड पण नाही आहे समजावून घ्यायला. हे माझं काम आहे, परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृताम, हेच माझं काम आहे. बरं तुम्ही लोकांनी कसलं कर्म केलं पाहिजे ते पण स्पष्टपणे सांगितले भगवद्गीतेमध्ये. यज्ञार्थो कर्मणो अन्यत्र, माझी सेवा म्हणून, माझा सेवक म्हणून तुम्हाला काम केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? जे मी करतोय तेच तुम्ही केलं पाहिजे, त्याच्यामध्येच मला तुम्ही मदत केली पाहिजे. मग याचा चुकीचा अर्थ काढून मग हे ढोंगी गुरु मोठ्या मोठ्या उद्योग व्यावसायिकांना वगैरे सांगतात तुम्ही जी फॅक्टरी चालवताय ते भगवद्गीतेप्रमाणेच चालवताय. कर्म करायचं म्हणून सांगितलंय भगवान श्रीकृष्णाने, चालवा फॅक्टरी, डोनेशन द्या आम्हाला, कारण आम्ही भगवद्गीतेचा प्रचार करतो. हा फॅक्टरीवाला पण तिथे डोनेशन देईल, दुसरीकडे कुठे देणार नाही. का? कारण त्याच्या मनाप्रमाणे सांगणारा गुरु भेटला त्याला. परंतु तो गुरुकडे जाण्या इतपत सुकृती होती त्याची, परंतु त्याची भक्तीमधला त्याचा प्रवास तिथेच थांबला. किती मोठं पाप केलं बघा. चुकीचा सिद्धांत सांगणारे खूप सारे आहेत, आणि चुकीचा सिद्धांत सांगणारेच्या पेक्षा ऐकणारे 1000 पटीने आहेत. कारण आपण सगळे मूलतःच भौतिकवादी आहोत सगळे, त्यामुळे भौतिकवादी सिद्धांत सांगणारा आपल्याला आवडतो. दुर्दैवाने आता हे प्रभुपादांचा जी चळवळ आहे, प्रभुपादांची जी शिकवण आहे ती एक्झॅक्टली याच्या विरुद्ध आहे. प्रभुपाद यालाच तर वैतागून अमेरिकेत गेले होते. प्रभुपाद म्हणायचे देखील की भारतातल्या कर्मकांडी लोकांना भक्ती समजावून सांगणं खूप कठीण आहे. प्रभुपादांचं वाक्य आहे. बिलकुल प्रभुपादांना ह्याचा प्रचार करायचा नव्हता 1% 1.1% देखील. परंतु आता प्रभुपादांचेच अनुयायी त्याचा प्रचार करतात कर्मकांडाचा. यज्ञ करा, हे करा, आहे तो व्यवसाय करा, बिझनेस करा, जॉब करा, सकाम भक्ती करा म्हणतात. त्याला नाव दिले त्यांनी, सकाम भक्ती. प्रभुपादांच्या पुस्तकात 1000 ठिकाणी प्रभुपाद म्हणतात सकाम कर्म सगळ्यात डेंजरस आहे. सकाम भक्ती नावाचा प्रकारच नसतो. मग काय करायचं? प्रभुपादांची पुस्तकच लांब ठेवायची लोकांपासून, किंवा बदलायची. प्रभुपादांचं वाक्य बदलायचं किंवा प्रभुपादांची पुस्तकं वाचूच नका तुम्ही, तुमच्यासाठी नाही आहे. मी जे सांगतोय तेवढंच तुमच्यासाठी बास आहे. देश काल पात्राप्रमाणे हा रिअल इस्टेट एजंट स्वतः जागा देण्या घेण्याची वाईट शब्द माझ्या तोंडात येतोय खरं, दलाल बनलाय. व्यासासनावर बसून सांगतोय की माझंच ऐका, प्रभुपादांचं ऐकू नका, कारण ते तुमच्यासाठी नाही आहे. ही असली भक्ती करतोय आपण. सगळ्यात डेंजरस काय असेल तर ते व्यासासन असतं. व्यासासनावर बसणाऱ्याने 1000 वेळा विचार केला पाहिजे की आपण याच्यावरती बसण्यासाठी पात्र आहोत का. आणि पात्रतेच्या पेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे
या व्यासासनाने मला काही डेंजर आहे का, ते डोक्यात घुसण्याची शक्यता खूप असते. खूप सतर्क राहिलं पाहिजे. इथे रेस लागली व्यासासनावर बसण्यासाठी, मी बसतो का तू बसतो, कारण ती प्रतिष्ठा सगळ्यांना हवी असते. मग ते शास्त्र बदला, सिद्धांत बदला. सिद्धांत जो बदलतो ना त्याच्याबद्दल, त्याच्या विरुद्ध युद्ध करणारे आपले आचार्य होते. आणि आपण बघा काय करतो. रूपानुगा, व्हॉट इज दॅट, रूपानुगा विरुद्ध अपसिद्धांत द्वंद्वहारिणे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या प्रणाम मंत्रामध्ये आहे. बिलकुल छोटासा पण सिद्धांतापासून वेगळं गेलेलं आपण सहन केलं नसलं पाहिजे. बिलकुल छोटस पण चालतंय प्रभूजी, काय करायचं आता, आपण ग्रहस्थ आहोत, भौतिक परिस्थिती, देश काल पात्र, देश काल पात्र, हो माय गॉडनेस. हे सगळं बंद केलं पाहिजे आपण. खूप मोठं पाप आहे. हे सगळे भगवंतांना चॅलेंज करणार आहेत, हे देखील ढोंगी. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात, ऍक्च्युली हे 4 दुष्कृतीनं जे हे सांगितले त्यांच्यापेक्षा हे डेंजर असतात, चुकीची भक्ती सांगणारे. त्यांच्यासाठी स्पेशल नरक आहे. या जसं मी सुरुवातीला म्हणालो, आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला म्हणालो की 1-2 श्लोकावरून निष्कर्ष काढायचा नसतो. तुम्हाला पूर्ण वाचून निष्कर्ष काढायची तुमची बुद्धी नसेल तर तुम्ही व्यासासनावर बसू नका. काही लोकांची बुद्धी पण नसते. काही लोक मुद्दामून सांगतात असे श्लोक आपल्या शिष्यांना लुटण्यासाठी, परंतु काही लोकांना फक्त ते व्यासासनाची प्रतिष्ठा पाहिजे असते, त्यांची बुद्धीच तेवढी नसते. मग ते 1-2 श्लोकावरती खेळत असतात. एक श्लोक, एक जोक. खूप मोठं पाप करताय तुम्ही असं करत असाल तर. आपल्याला हे बंद केलं पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आपण भौतिकवादी लोक आहेत, मोठमोठे पूल बांधतात, धरण बांधतात किंवा मग प्रयोग करतात, काही शोध लावतात नवीन. ते चैत्यगुरु या नात्याने भगवंतच त्यांना बुद्धी देतात. भगवंतच त्यांच्या मागे त्यांचा आशीर्वाद असतो, सपोर्ट असतो, त्याच्याशिवाय सक्सेस नाही. तरी ते कसं, म्हणजे त्यांना कसं कुठल्या याच्यात गणती करायची त्यांची. अरे तुम्हाला कुणी सांगितलं भगवंत त्यांचे गुरु असतात, भगवंत त्यांना मार्गदर्शन करतात, भगवंतांच्या सपोर्टनीच ते करतात? बुद्धी चैत्यगुरु बुद्धी त्यांना भगवंतच देतात ना, प्रदान करतात. भगवंत आपल्या हृदयामध्ये बसलेले कंटिन्युअसली आपल्याला एकच सांगत असतात की ही बुद्धी सोडून दे. भगवंत कधीच असली फालतूची बुद्धी देत नाहीत. कुठे वाचलं तुम्ही? कुठल्या शास्त्रामध्ये दिलंय? कुठे काय ह्याला संदर्भ आहे का? ही अजून एक आसुरी प्रवृत्ती असते, प्रत्येक दोष भगवंतांना देणे. उलट शास्त्रात असं सांगितलेलं आहे की भगवंत कंटिन्युअसली त्याला स्वतः सांगत असतात, त्याला असे गुरु भेटवतात, त्याला असे साधू भेटवतात, भक्त भेटवतात, जेणेकरून ते हे सगळं बंद करेल, परंतु तो ऐकायलाच तयार नसतो. भगवंत असली बुद्धी कधीच देत नाहीत. जग नष्ट करायचं, दुसऱ्या जीवाला त्रास द्यायचा बुद्धी कशाला देतील भगवंत?
तर हे भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतःच बोलतात ना, श्री भगवान वाच, म्हणजे भगवंत स्वतःच आहेत ना. तर 11व्या अध्यायात भगवंत म्हणतात, माझा जो भक्त असतो तो एकाही जीवाला त्रास देत नाही. ही बुद्धी भगवंत देतात. असली बुद्धी देतात, माझी प्रीतीपूर्वक सेवा कर, ही बुद्धी भगवंत देतात. ॲटम बॉम्ब बनव म्हणून बुद्धी भगवंत देत नाही. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम. त्याला मी बुद्धी योग देतो. बुद्धी योग म्हणजे काय, वाचा, भगवद्गीतेत दिलेला आहे. भगवान म्हणतात मी त्याला बुद्धी योग देतो. ते पण सगळ्यांना नाही देत, जो माझी प्रीतीपूर्वक सेवा करतो त्याला देतो. ज्याला प्रेमच करायचं नाही आहे त्याला भगवंत बुद्धी देत नाही. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे भगवंतांपासून दूर जायला लागणाऱ्या गोष्टी देतात. इच्छा त्याची स्वतःची असते, बुद्धी त्याची स्वतःची असते. भगवंत बुद्धी देत नाही. भगवंत काय करतात, त्याची इच्छा असते की मला भगवंतांविरुद्ध काहीतरी करायचंय. भगवंत म्हणतात ठीक आहे कर, त्याचा परिणाम तुला अनंत जन्म इथेच खितपत पडायचंय. हे देखील सांगतात. चैत्य गुरुचं कामच असते हे सांगणे. तू करा लागलायस हे चुकीचं आहे, हे केलास तर तुला इथं अनंत जन्म खितपत पडावं लागणार आहे या दुःखालयामध्ये. परंतु तो असुर असतो, तो म्हणतो नाही मी करणारच. भगवान म्हणतात ओके कर. एक बाप आपल्या मुलाला चुकीची बुद्धी देईल का? कॉमन सेन्स आहे. मी नेहमी उदाहरण देतो, लहान मुलगा आईस्क्रीमच्या शॉप मध्ये गेल्यावर म्हणतो की मला हे हिरवं दिसणारच आईस्क्रीम पाहिजे. वडील त्याला बुद्धी देतात की बाबा ह्याच्यात पुदिना घातलाय, हे चांगलं नसतं आईस्क्रीम, मी खाल्लेलं आहे, माझा अनुभव आहे. मुलगा मात्र म्हणतो नाही मला हेच पाहिजे. मग वडिलांचं प्रेम आहे. वडील म्हणतात ठीक आहे जशी तुझी इच्छा, भोगायला तुला लागणार आहे लक्षात ठेव. मुलगा म्हणतो मला काय व्हायचं ते होऊ दे, किती भोगायला लागायचं लागू दे, मला हेच पाहिजे. वडील फक्त खिशातून पैसे काढून देतात, बुद्धी देत नाही. कसं भगवंतांचा रोल असतो. ज्याला ॲटम बॉम्ब बनायचा आहे ना, त्याला ॲटम बॉम्ब बनवण्यासाठी जे काही लागतं ते भगवंत देतात. इच्छा त्याची स्वतःची असते. आपल्या पाप कर्मांना भगवंतांना दोषी ठरवणे हा देखील एक खूप मोठा अपराध असतो. बघा चांगल्या गोष्टीसाठी स्मृती अस्मृती दोन्ही तेच आहेत ना भगवंत. म्हणून तो ते बॉम्ब बिन बनवायच्या त्याच्यात नाही, चांगल्या गोष्टीसाठी पण त्यांच्याच बुद्धीने सक्सेस होता असं मला वाटतं. धरणं बांधणे, ते लोक कल्याणार्थ प्रोजेक्ट आहे. जर मोबाईल कोणी शोधून काढला तर चांगले भौतिक बाजूंसाठी चांगलं त्याचा आज उपयोग भरपूर होतोय. चांगल्या गोष्टीसाठी पण स्मृती अस्मृती तेच देतात ना असं मला. हे मोबाईल आणि धरण वगैरे चांगलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजचं लेक्चरच ऐकलं नाही. थर्ड क्लास गोष्टी आहेत या सगळ्या. मोबाईल, धरण आणि पूल आणि विमान आणि सगळं 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 हे सगळं भगवंतांना चॅलेंज करायच्या गोष्टी आहेत. भगवंत कशाला अशा गोष्टीला बुद्धी देतील? तुम्हाला कुठल्या दृष्टिकोनातून वाटतंय मोबाईल चांगला आहे, धरण चांगलं आहे? भगवंत कधीच उपयोग करणार आहे, ते उपयोग करणार प्रचारासाठी वगैरे. हा, हे देखील खूप चुकीचं आहे. प्रचारासाठी उपयोग होतो म्हणून चांगला आहे. जे वाईट आहे ते वाईट आहे. भौतिकवादी संकल्पना जोपर्यंत आपल्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत करणार नाहीत. भगवंत ही तुमची इच्छा असते या भौतिक जगाशी छेडछाड करून भौतिक सुख अजून वाढवायची. भगवंत ही अख्खी पृथ्वी, अख्खा ब्रह्मांड त्याच्यासाठी निर्माण केलंय. तुझी इच्छा पूर्ण करून घे हे मुला, तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण करून घे, परंतु दुःखालयातून तुझी सुटका नाही जोपर्यंत माझ्याप्रमाणे वागणार नाहीस. मग भगवंतांनी ॲटम बॉम्ब तयार करायला, धरण बांधायला सिमेंट दिलं,
ते सिमेंट कसं तयार करायचे याची बुद्धी दिली, म्हणून भगवंत दोषी होत नाही त्याच्यामध्ये. इच्छा तुमची आहे, कामना तुमची आहे, वासना तुमची आहे, तुम्हीच दोषी असता. भगवंत बुद्धी तर द्यायला तयार आहे, तू माझ्यावर प्रेम कर, माझी सेवा कर, घरी परत ये. तुम्हाला ते घ्यायची इच्छा नाही. हे भगवंत असं कधीच म्हणत नाहीत, धरण बांधायची बुद्धी मी तुला देतो, कारण मानव समाजासाठी धरण खूप महत्वाचं आहे, तू काहीतरी चांगलं कार्य करतोयस, हे घे बुद्धी, हे घे मटेरियल, बांध. हे टोटली बिलकुल चुकीचा सिद्धांत आहे, बिलकुल चुकीचा सिद्धांत आहे. एकही गोष्ट जी आधुनिक वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे ती मानवतेसाठी चांगली नाही, एकही गोष्ट. आता हे वैज्ञानिकरित्या सायंटिफिकली मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो, सायन्सच्या दृष्टिकोनातून. आता माझ्याकडे वेळ नाहीये. धरण सगळ्यात डेंजरस आणि घाणेरडा प्रकार असतो मानव समाजासाठी. ज्या दिवशी धरणं बांधली त्या दिवसापासून मानव समाजामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. हे माझं पटत नसेल तर याच्यावरती भरपूर लोकांनी PhD केलेले आहे, त्यांचे थिसिस, त्यांचे रिझल्ट वगैरे सगळे ऑनलाईन आहे, तुम्ही सर्च करून वाचा. निसर्गाच्या पद्धतीमध्ये जो छेडछाड करतो तो असुरच असतो. भले तुम्हाला वाटत असेल खूप चांगलं काम केलं, मोबाईलचे 100 तुम्हाला तोटे लिस्ट करून देतो मी, एक फायदा तुम्ही सांगायचा. आता तुमच्यापैकी काही जण म्हणाल प्रभूजी मोबाईल आहे म्हणून आम्ही तुमचे प्रवचन ऐकू शकतो. हे पण डेंजरस आहे, याचा काही उपयोग नाही. इतके वर्ष तुम्ही आता भगवद्गीतेचं 3रं पारायण वाचत आहात, भगवद्गीतेतला एक उपदेश भगवंतांचा ऐकावा असं आपल्याला वाटत नाही, हो की नाही? ठीक आहे, प्रभुपादांनी देखील मायक्रोफोन, विमान सगळा भगवंतांच्या सेवेमध्ये वापरला, परंतु त्याला युक्त वैराग्य म्हणून तुम्ही स्वतःचं विमान घ्यायला गेला तर ती तुमची काम इच्छा आहे, काम भावना आहे. इच्छा जी असते ना, इच्छा आणि इच्छेतून निर्माण झालेला द्वेष हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. आणि ही इच्छा आहे भगवंतांना चॅलेंज करायची. कित्येक लहान मुलांचे आयुष्य बर्बाद झाले या मोबाईलने. बर्बाद म्हणतोय मी, पूर्णपणे नष्ट झाले, बर्बाद झाले. मग त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही विचार करायचा, तुम्हाला जर चॉईस दिला उद्या, ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे मी आज गायब करून टाकतो, उद्यापासून 0 मिळणार नाहीत, नसणार आहे, तुम्ही तयार आहे का? तर तुम्ही एक आई वडील असाल आणि तुमच्या मुलाचं आयुष्य या मोबाईलनं बर्बाद झालेलं असेल, तुम्ही लगेच म्हणाल येस, आत्ताच्या आत्ता हे नष्ट करून टाका टेक्नॉलॉजी. तुम्हाला झळ पोचलेली नाही आहे ना त्याची, त्यामुळे तुम्हाला वाटतं की हे चांगलं आहे. हे धरण बांधलेत ना, या धरणाची झळ तुम्हाला पोचलेली नाही आहे. कोल्हापूर जिल्ह्यात येऊन विचारा, मग तुम्हाला कळेल. कोल्हापूर सांगली जिल्ह्याची वाट लावली या धरणाने. लोकांना वाटतंय धरणामुळे पाणी आपल्या शेतीला मिळतंय. ही पण सगळ्यात मोठी चुकीची कल्पना आहे, सगळ्यात मोठी चुकीची कल्पना आहे. ज्या दिवशी धरणं बांधली, पाणी शेतात मध्ये 24 तास यायला लागलं, 12 महिने यायला लागलं, लोक ऊस लावायला लागले, शेतीची वाट लावून टाकली पूर्ण. जी नैसर्गिक पद्धती भगवंतांनी बनवली त्याला तुम्ही म्हटलं की याला मी चॅलेंज करतो. पावसाळ्यात भात लावायचं नाही, हिवाळ्यात गहू लावायचं नाही, अशी सिस्टीम तयार करतो धरण बांधून, कधी पण गहू लावा, कारण मी भगवंतांपेक्षा ग्रेट आहे. ही प्रवृत्तीच आपल्याला खड्ड्यात घेऊन जाते. 5 वर्षात 3 वेळा महापूर आला या धरणामुळे. ज्याला त्याची झळ पोचत नाही ना, त्याला वाटतं की सगळं चांगलंच आहे, पण असं नसतं ऍक्च्युली. काही चांगलं माणूस हा भौतिक जगामध्ये काही चांगलं करूच शकत नाही, याला भौतिक जगात राहायचंच नाही, हा भगवद्गीतेचा मेन संदेश आहे. तुम्ही कशाला प्लॅनिंग करता? हे जे आजकाल उत्तराखंड मध्ये जे झालं मागच्या आठवड्यामध्ये, केरळमध्ये जे झालं मागच्या वर्षी, हे सगळे मानवतेने निसर्गाची छेडछाड केल्याचा परिणाम आहे.
दुसरं काही नाही. मला त्याचे परिणाम भोगावे लागणारच आहेत, 100% भोगावे लागणार आहे. कारण माणूस जे काही करत असतो तो भौतिक लोभाने करत असतो, तर दुसरा कुठलाही उद्देश नसतो. एक व्यक्ती तुम्ही मला आणून दाखवा ज्याने धरण बांधलंय या उद्देशाने, या धरणाचा उपयोग सगळे भगवत धामासाठी करतील. मिळणारच नाही तुम्हाला. भौतिक लाभ, भौतिक आसक्ती, भौतिक काम, इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनेच हे सगळं केलेलं असतं. आणि हे सेम रूट कॉज आहे सगळ्याचं. आणि भगवंत याला कशाला बुद्धी देतील? भगवंत तर पानावरती सांगतात की हे चुकीचं आहे. भगवंत कशी बुद्धी देतील मग हे करायला? या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हिरण्याक्षला तर भगवंतानीच बुद्धी दिलेली, हिरण्यकशिपूला भगवंतानी बुद्धी दिलेली, रावणाला भगवंतानी बुद्धी दिलेली. ऍक्च्युली हिरण्याक्षची स्टोरीच ही सांगते, हिरण्याक्षचा भाव असा होता की भौतिक प्रकृती माझी दासी झाली पाहिजे, मी म्हणेल तसं भौतिक प्रकृती वागली पाहिजे. कारण भौतिक प्रकृतीला कोणी मास्टरच नाही, स्वामीच नाही. भौतिक प्रकृतीचं शोषण, एक्सप्लॉयटेशन मी कसंही करू शकतो, याला म्हणतात आसुरी भाव. परंतु भगवंतांनी येऊन त्यांना सांगितलं, भगवंतांनी एका लिमिट पर्यंत त्यांना शोषण करू दिलं. कारण भगवंत देखील बघतात की माझा मुलगा कुठपर्यंत जाऊन चुकीचं वागू शकतो. ठीक आहे, तुला हे हिरवा आईस्क्रीम खायचं, खा, अक्कल तुला खाऊनच येणार आहे. तीच परिस्थिती झाली आज. धरणाने पूर्ण भारताची वाट लावली. ऍटम बॉम्बने आज जगामध्ये अशी परिस्थिती आहे की पुढच्या 5-10 वर्षात जर युद्ध झालं तर जगातल्या 80% लोक मरणार आहेत तिसऱ्या महायुद्धामध्ये. आणि हे पूर्वी हे सगळं आहे ना, हे फॅनॅटिक लोक म्हणायचे. प्रभुपादांनी हे सगळं लिहिलेलं आहे आपल्या भागवतामध्ये. प्रभुपादांना पण लोक फॅनॅटिकच म्हणतात. फॅनॅटिकला मराठीत काही शब्द आहे माहिती नाही. परंतु आजकाल तुम्हाला आढळेल मोठे मोठे तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ देखील हेच सांगतायत की पुढच्या 15 वर्षामध्ये या जगाचे जे हाल होणार आहेत ते आजपर्यंत कधी झालेले नाही. आणि हे एक्झॅक्टली सेम प्रभुपादांनी आपल्या पुस्तकात लिहिले. कुठल्याही गोष्टीचा भगवंतांनी निर्माण केलेल्यापेक्षा दुसरा अर्थ काढणे, दुसरा उपयोग काढणे, त्याच्यामध्ये छेडछाड करणे ही डायरेक्ट भगवंतांना दिलेले चॅलेंज असते. नदी आपली बिचारी चालले आपल्या आपल्या मार्गाने, त्याच्यामध्ये मोठा बांध बांधणे हे चांगलं काम कसं झालं? हे भगवंतांना चॅलेंज आहे डायरेक्टली. भगवंत म्हणतात नदी माझ्या रक्तवाहिनी आहेत, भगवंतांच्या रक्तवाहिनीमध्ये तुम्ही बांध घालता. आहे की नाही कॉमन सेन्स? भागवतम मध्ये दिलेलं आहे. भगवंत म्हणतात नदी माझी रक्तवाहिनी आहे, माझ्या नसा आहेत, भगवंतांच्या नसामध्ये, भगवंतांच्या रक्तवाहिनीमध्ये तुम्ही बांध घालता. ही बुद्धी भगवंत देतात तुम्हाला. कशी देतील भगवंत ही अशा प्रकारची बुद्धी? बघा, इतक्या कठोर शब्दात सांगून देखील लोकांना पटत नाही हे. कारण आपण कलियुगामध्ये इतक्या खालच्या पातळीला गेलेलो आहे. मी परवा एकाला म्हटलं हे प्लास्टिकचे प्लेट आणि ग्लास वापरताना हे भगवंतांच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन अडकतात. माझ्याकडे असं बघत होतो. म्हणजे प्रभूजी, म्हणजे हे कुठं जातं टाकल्यावर? तुम्ही तर टाकला परड्यामध्ये, पाऊस पडल्यावर कुठं जातं? नद्या नाल्यांमध्ये जाऊन अडकतं. भगवंत म्हणतात नदी नाले माझ्या रक्तवाहिनी आहेत, ज्याची तुम्ही रोज पूजा करता ग्रेट म्हणून, हा बघा हरे कृष्णा मेरे लल्ला मेरे काना, त्यांच्या रक्तवाहिन्या तुम्ही बंद करताय, त्यांच्या रक्तवाहिन्यात तुम्ही प्लास्टिक खुपसताय. तुम्हाला काहीच वाटत नाही या गोष्टीचा. विचार करून बघा, भागवतामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला भागवतावर विश्वास नाही. धरण जर आपल्यासाठी चांगली गोष्ट असेल तर तुमचा भागवतावर विश्वास नाही. कारण धरण बांधणारा भगवंतांची रक्तवाहिनी बंद करतोय. भौतिक इच्छा आकांक्षा गेलेली नसेल तर सगळ्या गोष्टीचा आपण चुकीचा अर्थ काढतो आणि काढणारच, काढत राहणार. कारण भगवंतांना शरण जायची आपली इच्छाच नाही. भौतिक जगामध्ये अजून पण कुठेतरी काहीतरी सुख आहे आपल्याला जोपर्यंत वाटत राहणार तोपर्यंत आपण चुकीचा अर्थ काढत राहणार.
सायन्सचे प्रवक्ते सगळे असेच भांडतात. हरे कृष्ण प्रभू हरे कृष्ण. पत्न आहे त्याला दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम.